डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. एखाद्या पॉइंट पासून अंतर काढायचंय लाईनचं. आता ही जर लाईन असेल तर या लाईनचं या पॉइंट पासूनचं आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. मग हा थेरम काय सांगतो? द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी विथ पोझिशन वेक्टर अल्फा बार फ्रॉम द लाईन आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार इज. आता हे काय झालं बघा, द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी. हा पॉइंट पी आहे, याचा डिस्टन्स फाइंड करायचं आहे. त्याचं पोझिशन वेक्टर आहे अल्फा बार फ्रॉम द लाईन दिस आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. या लाईन पासूनचं या पॉइंटचं अंतर काढायचं. तर हे अंतर किती असणार आहे? रूट ऑफ अल्फा बार मायनस ए बार हा एक वेक्टर काढायचा, याचा मॅग्निट्यूड काढायचा आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा, म्हणजे डिस्टन्स येणार. त्या डिस्टन्सचा स्क्वेअर मायनस हा पण एक नंबर आहे बघा, अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार चा होल स्क्वेअर करायचा. तर एवढं डिस्टन्स येतं आपलं. आता बघूयात बघा, द लाईन आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार पासेस थ्रू पॉइंट ए विथ पोझिशन वेक्टर ए बार. मग ही आपली ती लाईन असेल. या लाईन वरचा एक पॉइंट आहे पी विथ पोझिशन वेक्टर ए बार. मग या लाईनचं या पी पॉइंट पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचंय. या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे अल्फा बार. सो लेट एम बी द फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट पी. या पी मधून एक परपेंडिक्युलर जर टाकला तर तो या लाईन मध्ये एम ला कट झाला, म्हणून एम ला आपण काय म्हटलं? फूट ऑफ परपेंडिक्युलर म्हटलं. मग आता फूट ऑफ परपेंडिक्युलरचं या ए पासूनचं अंतर बघा, ए एम हे लेंथ एम म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ एम बार आहे. ह्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड आहे ते डिस्टन्स म्हणजे, आणि ते डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे? द प्रोजेक्शन ऑफ ए पी बार ऑन लाईन. बघा पटतंय का? हे डॉट प्रॉडक्ट मध्ये आपण बघितलं होतं. हा एक वेक्टर आहे आणि त्याच दोन वेक्टर जर असे असतील, एकाच पॉइंट मधनं बाहेर पडणारे हे दोन वेक्टर असतील, ए पी बार आणि ही लाईनचा वेक्टर किंवा ए एम बार. तर या पहिल्या वेक्टरच्या टर्मिनल पॉइंट मधून दुसऱ्या वेक्टरवर जर एक परपेंडिक्युलर टाकला तर त्या परपेंडिक्युलरचं हे जे डिस्टन्स असतं या ओरिजिन पासूनच्या नंबरचं वेक्टरचं, तर हे जे डिस्टन्स असतं याला आपण म्हणतो प्रोजेक्शन ऑफ ए पी बार ऑन द लाईन. म्हणजेच काय झालं बघा, द लाईन जी लाईन आहे ही लाईन या बी बारला पॅरलल आहे. मग हा बी बार जर मी इथं काढला तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स एवढंच हे डिस्टन्स असणार आहे बरोबर ना. हा माझा जर परपेंडिक्युलर असा असेल इथं, मग हे जे डिस्टन्स येईल एवढं, हेच डिस्टन्स एवढं असेल, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे? तर प्रोजेक्शन ऑफ ए पी बार ऑन बी बार म्हणणार आहे. लाईनच्या ऐवजी बी बार म्हटलं का? तर बी बार कसा आहे? लाईनला पॅरलल आहे म्हणून तसं म्हटलं. म्हणजेच काय झालं बघा, तर ए पी बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार हे आपलं प्रोजेक्शनचा फॉर्म्युला आहे. कुठलाही प्रोजेक्शन काढायचा, ए पी बार प्रोजेक्शन ऑफ ए पी बार ऑन बी बार कसं असतं? ए पी बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. मग आता हा जो ट्रायंगल तयार झाला आपला, हा राईट अँगल ट्रायंगल आहे की ज्याच्यामध्ये हा जो एम आहे तो 90 डिग्री आहे, म्हणजेच काटकोन त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. त्यानुसार काय असेल? तर हा आपला कर्ण झाला आणि कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग असतो. त्याप्रमाणे आपण हे लिहिलं, ए पी स्क्वेअर इक्वल टू काय असेल? तर ए एम स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर असेल. मग आता आपल्याला पीएम काढायचंय, हे डिस्टन्स काढायचंय आपल्याला, म्हणून पीएम स्क्वेअर इक्वल टू किती येणार मग? तर ए पी स्क्वेअर मायनस ए एम स्क्वेअर येणार. म्हणजेच किती आलं बघा, तर पीएम स्क्वेअर म्हणजे ए पी स्क्वेअर म्हणजे ए पी बार व्हेक्टरचं मॅग्निट्यूडचं स्क्वेअर आला, आणि ए एम स्क्वेअर म्हणजे काय आलं? तर एम व्हेक्टर आहे त्या व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर आला. मग आता ए पी बार म्हणजे पॉइंट ए चा पोझिशन वेक्टर आहे ए बार आणि पॉइंट पी चा पोझिशन वेक्टर आहे अल्फा बार. त्यामुळे ए पी बार किती आला? तर अल्फा बार मायनस ए बार आला. याचं मॅग्निट्यूड घेतलं आणि त्याचा झाला स्क्वेअर. तर इथं बघा एम बार आहे, हा एम बार आपण इथे डिस्टन्स एम काढलाय बघा. डिस्टन्स एम म्हणजे प्रोजेक्शन आलाय हा आपला. मग हे डिस्टन्स जे आलंय एम, ए पी बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार, मग तेच आपण इथं लिहिलंय बघा. अल्फा बार एम बार म्हणजे काय आलं? तर अल्फा बार ए पी बार
बघा हा एपी बार जो आहे, हा एपी बार कसा असेल तर आपला एपी बार म्हणजे अल्फा बार मायनस ए बार असणार आहे आणि डॉट बी बार असणार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आलं? हा, मग हेच आपण तिथं लिहितोय. तो व्हेक्टर काय आला? एम बार अल्फा बार मायनस ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बारचा स्क्वेअर झाला. म्हणजेच पीएम स्क्वेअर जर एवढा होत असेल तर त्याचा नुसता पीएम म्हणजे रूट काढावं लागेल. म्हणजे या सगळ्याचं रूट काढायचंय. मग या सगळ्याचं रूट काय आलं ते एवढं आलं. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं की पॉइंट पी चं या लाईन पासूनचं अंतर हे रूट येतं. आलं? पुढचा पॉइंट बघा, स्क्यू लाईन्स. स्क्यू लाईन्स मध्ये आपल्याला काय बघायचं आता? इफ टू लाईन्स इन स्पेस इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट then the shortest distance between them is 0. जर दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील, बघा काय सांगते थेरी, इफ टू लाईन्स इन स्पेस इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट, जर दोन लाईन एकमेकांना स्पेस मधल्या दोन लाईन अशा एकमेकांना, प्लेन मधल्या नव्हे बरं का, स्पेस मधल्या, म्हणजे अशा या दोन लाईन्स आहेत, या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत या पॉइंट मध्ये, बरोबर. मग इफ टू लाईन्स in space intersect each other at a point then shortest distance between them is 0. जर दोन लाईन स्पेस मधल्या अशा कुठेतरी एकमेकांना कट होत असतील या पॉइंट मध्ये, तर काय होणार? त्या दोन लाईन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स किती झाला तर 0 झालं. इफ टू लाईन्स इन स्पेस आर पॅरलल टू इच अदर, जर दोन लाईन पॅरलल असतील, देन शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम. जर दोन लाईन स्पेस मधल्या दोन लाईन अशा एकमेकांना पॅरलल असतील, आता या स्पेस मध्ये दोन लाईन्स आहेत, या एकमेकांना पॅरलल आहेत, तर यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स काय झालं तर या दोघांना एक परपेंडिक्युलर टाकायचा असा. मग या दोघांवर हा जो परपेंडिक्युलर टाकला तर हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे या दोन लाईन मधलं, हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल, हे डिस्टन्स म्हणजेच काय झालं त्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स झालं. मग आता स्क्यू लाईन्सची डेफिनेशन काय बघा बरं. A pair of lines in space which neither intersect nor parallel to each other are called skew lines. A pair of lines म्हणजे आपल्याला दोन लाईनचा विचार करायचा आहे. इन स्पेस, स्पेस मधल्या दोन लाईन्स घ्यायच्यात, which neither intersect each other nor are parallel to each other. त्या एकमेकांना कट पण होत नाहीत आणि पॅरलल पण नाहीत. त्या एकमेकांना कट पण होत नाहीत आणि पॅरलल पण नाही, तर अशा लाईनला आपण काय म्हटलं? स्क्यू लाईन्स म्हटलं. अशा लाईनला आपण म्हणलं स्क्यू लाईन्स. बघा या दोन लाईन्स आहेत, या दोन लाईन थोड्याशा मी तिरक्या केल्यात आणि एका खाली एक आहेत, दिसतात ना. मग या दोन लाईन कितीही मोठ्या कितीही छोट्या केल्या तर या दोन लाईन कधीच एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाहीत. बघा मी त्यांची जागा पण बदलू शकते. या अशा दोन लाईन आहेत त्या की त्या मी इकडे ठेवल्या, इकडे ठेवल्या, इकडे ठेवल्या, इकडे ठेवल्या, कशाही केल्या तरी ही लाईन पुढे वाढत जाती अशी किंवा इकडे वाढत जाणार आहे, पण या दोन लाईन कधीच एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही आणि पॅरलल पण नाही, तर अशा लाईनला आपण म्हणतोय स्क्यू लाईन्स. स्क्यू लाईन्स आर नॉन कोप्लेनर. स्क्यू लाईन्स कशा असतात तर नॉन कोप्लेनर, एका प्लेनवर असणार नाहीत त्या दोन्ही लाईन. लाईन्स इन the same plane neither intersect nor parallel to each other. या प्लेन मधल्या, एकाच प्लेन मधल्या लाईन्स या पॅरलल पण नसतील आणि इंटरसेक्ट पण झालेल्या नसतील. The shortest distance between the skew lines is the length of segment which is perpendicular to both the lines. बघा आता स्क्यू लाईन्स स्पेस मधल्या कुठल्याही दोन लाईन्स घेतल्यात की ज्या इंटरसेक्ट पण नाहीत आणि पॅरलल पण नाहीत, अशाला आपण स्क्यू लाईन्स म्हटलं. या दोन स्क्यू लाईन्स मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. मग हे शॉर्टेस्ट डिस्टन्स कसं असतं तर त्या दोन लाईनवर एक परपेंडिक्युलर टाकायचा. म्हणजे ही एक लाईन आहे आणि सपोज ही एक लाईन आहे. आता दिसताना या दोन लाईन इंटरसेक्टिंग लाईन्स दिसतात, बरोबर आहे ना, पण मध्ये अंतर किती आहे बघा, हे मध्ये अंतर आहे त्या दोघांच्या. मग या दोन लाईन्स कशा आहेत तर स्क्यू लाईन्स आहेत ना. मग आपण काय करणार, यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड करायचंय. मग अशी एक लाईन काढायची, यात
की ती लाईन काय झाली पाहिजे, या दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर आली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, ही एक लाईन आहे अशी, ही दुसरी लाईन आहे. मग या दोघांवर असा एक परपेंडिक्युलर टाकायचा की तो या लाईनला पण परपेंडिक्युलर झाला पाहिजे, त्याच वेळेस या लाईनला पण परपेंडिक्युलर झाला. अशी एक लाईन शोधायची यांच्या दरम्यान. बघा, ही मी एक काढली, ही दुसरी काढली, ही तिसरी काढली, ही चौथी काढली, ही पाचवी काढली, ही सहावी काढली. अशा लाईन शोधायच्या की ती लाईन कशी पाहिजे, या दोन्ही लाईनला एका वेळेस परपेंडिक्युलर झाली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ही लाईन काढली बघा, मग ही जर लाईन मी अशी काढली तर ही लाईन या लाईनला पण इथं परपेंडिक्युलर होते आणि या लाईनला पण इथं परपेंडिक्युलर होते. तर या लाईनला आपण काय म्हणणार आहे, ते झालं त्यांच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स. आता हा जर क्यूब काढला आपण बघा, तर या क्यूब वरची ही लाईन आणि ही लाईन जी आहे, या स्क्यू लाईन्स आहेत, या कितीही अशा मोठ्या वाढवल्या तरी एकमेकांना कट होत नाही. पुढचं बघा, डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. स्क्यू लाईन्स मधलं डिस्टन्स फाइंड करायचं. मग थेरमचं स्टेटमेंट काय बघा, द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅमडा 1 बी बार, आणि दुसरी लाईन आहे आर बार इक्वल टू ए 2 बार प्लस लॅमडा इंटू बी 2 बार. मग या दोन वेक्टर, या दोन लाईन मधला डिस्टन्स, आता या दोन लाईन्स कशा आहेत तर स्क्यू लाईन्स आहेत, तर हे डिस्टन्स किती येतं तर A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. मग हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता बघा, आपण दोन स्क्यू लाईन्स काढल्या, हे स्पेस मधलं आहे बरं का, हे दिसताना प्लेन मधलं दिसत असलं तरी हे स्पेस मधलं आहे. मग ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. ही लाईन आहे L1, ही लाईन आहे L2. या L2 ला हा B2 बार पॅरलल वेक्टर आहे, या L1 लाईनला हा B1 बार पॅरलल वेक्टर आहे. मग या लाईनचं इक्वेशन काय आलं तर आर बार इक्वल टू, पहिल्या लाईनचं इक्वेशन आलं काय आलं तर आर बार इक्वल टू A1 बार प्लस लॅमडा इंटू B1 बार, आणि या लाईनचं इक्वेशन काय आलं आर बार इक्वल टू A2 बार प्लस लॅमडा इंटू B2 बार. आता हे लॅमडा 1 घेऊयात आणि हे लॅमडा 2 घेऊयात. सो L1 and L2 be the lines whose equations are r bar equal to A1 bar plus lambda B1 bar and r bar equal to A2 bar plus lambda B2 bar. हे L1 चं इक्वेशन आहे, हे L2 चं आहे. मग आता काय केलं, असा एक परपेंडिक्युलर शोधला, अशी एक लाईन शोधली की ती दोन्ही लाईनला काय झाली, इथं पण परपेंडिक्युलर झाली, इथं पण परपेंडिक्युलर झाली. सो लेट PQ be the segment which is perpendicular to both L1 and L2. L1 आणि L2 दोघांना ती लाईन परपेंडिक्युलर झाली. मग आता आपल्याला लेंथ PQ शोधायची आहे, त्याची लांबी. मग आता बघा, लाईन्स L1 and L2 passes through point A and B. L1 पॉइंट A मधून जाते, ही त्याचा पोझिशन वेक्टर आहे A1 बार, आणि L2 B मधून जाते की त्याचा पोझिशन वेक्टर आहे A2 बार. मग लाइन्स L1 and L2 आर पॅरलल टू B1 बार अँड B2 बार. या लाइन्स कशा आहेत तर L1 B1 बारला पॅरलल आहे आणि L2 B2 बारला पॅरलल आहे, बरोबर. मग त्याच वेळेस काय झालं बघा, तर PQ काय झाला, L1 आणि L2 ला परपेंडिक्युलर झाला, बरोबर ना. हा PQ कसा झाला, L1 आणि L2 ला परपेंडिक्युलर झाला. म्हणजेच कसा झाला बघा, तर तो PQ बार जो आहे, PQ लाईन जी आहे किंवा PQ वेक्टर जो आहे तो L1 आणि L2 ला परपेंडिक्युलर आहे, आणि L1 L2 B1 बार आणि B2 बारला कशा आहेत, पॅरलल आहेत. म्हणजेच हा जो PQ बार आहे, हा PQ बार काय असेल, परपेंडिक्युलर असेल B1 बार आणि B2 बारला, बरोबर ना. हा PQ बार या B1 बारला आणि या B2 बारला सुद्धा असा परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजेच काय झालं बघा, तर PQ बार इज पॅरलल टू B1 बार क्रॉस B2 बार, बरोबर ना. हा B1 बार आणि हा B2 बारचा परपेंडिक्युलर वेक्टर असा आला. मग हे दोन पॅरलल आहेत, हे दोन पॅरलल आहेत, हा याला परपेंडिक्युलर आहे, याला पण परपेंडिक्युलर आहे, म्हणजे या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट याला काय आला, पॅरलल आला. आता त्याचा युनिट वेक्टर काढायचा बघा, द युनिट वेक्टर अलॉंग PQ बार. युनिट वेक्टर अलॉंग PQ बार म्हणजेच काय काढला, PQ बार या वेक्टरला B1 बार क्रॉस B2 ला
पॅरलल आहे, म्हणजेच तुम्ही काय करणार, तर युनिट वेक्टर अलॉंग पी क्यू बार म्हणजेच युनिट वेक्टर अलॉंग B1 बार क्रॉस B2 बार, बरोबर आहे ना, युनिट वेक्टर अलॉंग B1 बार क्रॉस B2 बार. मग त्याला आपण मांडला एन कॅप, आणि तो एन कॅप किती आला, तर B1 बार क्रॉस B2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. कुठल्याही व्हेक्टरच्या अलॉंगचा मॅग्निट्यूड युनिट वेक्टर म्हणजे तो व्हेक्टर भागिले त्याचं मॅग्निट्यूड आलं. मग आता प्रोजेक्शन PQ काय होतं बघा, हा PQ कोण असणार आहे, तर प्रोजेक्शन ऑफ AB बार ऑन PQ बार. हे डॉट प्रॉडक्ट मध्ये आपलं झालेलं आहे. हा PQ कोण असेल, तर प्रोजेक्शन ऑफ AB बार ऑन PQ बार. म्हणजेच काय झालं बघा, तर डेफिनेशन नुसार हे किती झालं, तर AB बार डॉट PQ बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ PQ बार. आणि हेच कोण असतं, तर युनिट वेक्टर असतो एन कॅप, बरोबर. म्हणजे हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन झालं, AB बार डॉट एन कॅप. एन कॅप किती आहे, एवढा आहे, तो इथं लिहिला. आणि हा AB बार म्हणजे झाला A2 बार मायनस A1 बार. हॅलो, म्हणजे PQ बार किती आला, तर A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार. म्हणजेच या दोन लाईन मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, या दोन स्क्यू लाईन्स मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स हे झालं. हॅलो, आपल्याला रिमार्क बघायचे. Two lines intersect each other if and only if shortest distance between them is 0. आपण हे बघितलं मगाशीच की दोन लाईन मधलं अंतर जर शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 असेल तर त्या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात, किंवा इंटरसेक्ट होत असतील तर त्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स हे 0 असतं. आता बघा, लाईन्स R बार इक्वल टू A1 बार प्लस लॅम्बडा B1 बार आणि R बार इक्वल टू A2 बार प्लस लॅम्बडा B2 बार इंटरसेक्ट इच अदर. या दोन लाईन इंटरसेक्ट होतात, म्हणजेच काय झालं, शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 झालं. आणि आपले या आत्ताच्या फॉर्म्युल्याप्रमाणे शॉर्टेस्ट डिस्टन्स हे आहे, बरोबर. मग डिस्टन्स याची व्हॅल्यू 0 होती. मग याची व्हॅल्यू 0 कधी होते, ज्यावेळेस तुमचा न्यूमरेटर 0 असेल त्यावेळेस, बरोबर ना. न्यूमरेटर 0 म्हणजे काय, तर हा जो तुमचा डॉट प्रॉडक्ट आहे, हा डॉट प्रॉडक्ट 0 होतो. म्हणजेच काय झालं, इफ अँड ओनली A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार 0 झाला. आलं. आता या दोन लाईन्स ज्या आहेत या वेक्टर फॉर्म मध्ये, त्याच या दोन लाईन कशा आल्यात, कार्टेशियन फॉर्म मधल्या आल्यात. मग कार्टेशियन, आता हे वेक्टर फॉर्म मधलं झाले ना फॉर्म्युला, आपल्याला वेक्टर मधलं इक्वेशन दिलं असेल तर हे, कार्टेशियन दिलं असेल तर दोन लाईन इंटरसेक्ट होत असतील तर आपला फॉर्म्युला काय ना, हा जो डॉट प्रॉडक्ट आहे आपला, हा डॉट प्रॉडक्ट डिटर्मिनंट मध्ये आला. पहिल्या लाईनला कोण आलं, A2 बार मायनस A1 बार म्हणजे x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 आला. आणि B1 बार म्हणजे A1 B1 C1 आणि B2 बार म्हणजे A2 B2 C2. याची किंमत किती आली, तर 0 आली. आलं. हा जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे म्हणजेच डिटर्मिनंट काय झाला, 0 झाला. पुढचा पॉइंट आहे डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. या दोन पॅरलल लाईन्स जर असतील तर या दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स फाइंड करायचा आपल्याला. बघा, थेरम आहे, द डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स R बार इक्वल टू A1 बार प्लस लॅम्बडा B बार आणि R बार इक्वल टू A2 बार प्लस लॅम्बडा B बार. आता इथं या दोन लाईन पॅरलल आहेत, त्यामुळे व्हेक्टर पॅरलल घेताना एकच घेतलाय, हा B बार. या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत आणि हा B बार या लाईनला पॅरलल आहे आणि या लाईनला सुद्धा पॅरलल आहे, त्यामुळे हा B बार एकच झालाय, B1 बार आणि B2 बार नाही झाला. आणि परत या दोन पॅरलल लाईन आहेत त्यामुळे कॉन्स्टंट सुद्धा सेम घेतलाय लॅम्बडा. आणि हे डिस्टन्स किती असतं, तर मॅग्निट्यूड ऑफ A2 बार मायनस A1 बार क्रॉस B कॅप, हे एवढं तुमचं डिस्टन्स असतं. आता बघा, या पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे R बार इक्वल टू A1 बार प्लस लॅम्बडा B बार. या दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे A2 R बार इक्वल टू A2 बार प्लस लॅम्बडा B बार. हे L1 आणि L2 चं इक्वेशन आहे. L1 वरचा एक पॉइंट आहे A विथ पोझिशन वेक्टर A1 बार. लाईन L2 वरचा एक पॉइंट आहे B विथ पोझिशन वेक्टर B2 बार. मग आता काय केलं, तर या पॉइंट B मधून या L1 वर एक परपेंडिक्युलर टाकला की जो कट झाला M मध्ये. सो BM इज परपेंडिक्युलर टू
L1 फ्रॉम पॉइंट बी. आता हा काटकोन त्रिकोण एक तयार झाला बघा. मग हा काटकोन त्रिकोण असेल, हा 90 आहे, हा आपण म्हणूया थिटा आहे. तर मग हा काटकोन त्रिकोण जर असेल तर साइन थिटा फाइंड केला बघा आपण. मग आता हा साइन थिटा किती असेल बघा. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा थिटा आहे. साइन थिटा किती झाला, सम्मुख भुजा भागिले कर्ण. सम्मुख भुजा म्हणजे बीएम झाला, बीएम अपॉन एबी. आलं, बीएम अपॉन एबी म्हणजेच बीएम किती झाला, तर एबी इंटू साइन थिटा, या दोघांचा गुणाकार. आणि इथं काहीच नाही म्हणजे गुणाकारात 1 आहे, एबी इंटू 1 इंटू साइन थिटा आहे. आलं. मग हे जर असं असेल तर याला आपण, हा जो 1 आहे, हा 1 म्हणजे एखाद्या युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड म्हणू शकतो, बरोबर ना. 1 म्हणजे काय असणार, तर एका युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड असणार. लेंथ एबी म्हणजे काय असणार, तर एबी बारचा मॅग्निट्यूड असणार. आणि हा साइन थिटा. मग बघा, एबी बारचं मॅग्निट्यूड, बी कॅपचं मॅग्निट्यूड आणि साइन थिटा म्हणजे हे काय झालं, तर एक मॅग्निट्यूड झालं क्रॉस प्रॉडक्टचं, बरोबर आहे ना. त्यातला एक वेक्टर आहे एबी बार आणि दुसरा आहे बी कॅप. मला म्हणजे हे झालं मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार क्रॉस बी कॅप. आणि ए बी बार म्हणजेच कोण आहे, तर A2 बार मायनस A1 बार क्रॉस बी कॅप. म्हणजेच काय झालं बघा, दोन पॅरलल लाईन्स जर असतील तर या दोन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स हे किती झालं, तर बीएम म्हणजे झालं A2 बार मायनस A1 बार क्रॉस बी कॅप. आणि या क्रॉस प्रॉडक्टचं काय घ्यायचं, तर मॅग्निट्यूड घ्यायचं. हे असं तुमचं लाईनची पुढची थेरी आहे.